जेंटलमन आणि लेडीज, बोला बोला काय बोला. हे रक्त कसलं? सिनेमाचं नाव आहे अशा एका बेटावर. हा रहस्यमय चित्रपट आहे. साहजिकच आहे, अगास्था ख्रिस्तीच्या फेमस कथेवर आधारित आहे. म्हणून सिनेमाची स्टोरी तर सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचं एंड काय आहे, क्लायमॅक्स काय तो तर सांगणार नाही. मराठी सृष्टी फिल्म्स यांनी तो प्रोड्यूस केलेला आहे, म्हणजे लीना नांदगावकर वगैरे. आणि ज्या रहस्यमय चित्रपटाला आवश्यक अशा सगळ्या गोष्टी ह्या चित्रपटाला पुरवल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ लोकेशन, कॉस्ट्यूम, इक्विपमेंट, हे सगळं जे रहस्यमय चित्रपटाला आवश्यक असतं ते सगळं दिल्यामुळे त्याचा एक इम्पॅक्ट चांगला आलेला आहे असं मला वाटतं. आणि वर्जिन लोकेशन आहेत काही, म्हणजे चित्रपटाला जसं घर हवं आहे तसं एक शोधून काढलेलं आहे. त्यामुळे त्याचा एक घर पण एक कॅरेक्टर होतं, त्यानंतर ते तिथला परिसर पण एक कॅरेक्टर होता. असं अनेक गोष्टी आहेत आणि त्यामुळे हा अत्यंत उत्कंठावर्धक असा रहस्यमय चित्रपट झालेला आहे. आणि याच्यात सगळे 9 कलाकार आहेत, सगळे तगडे आहेत. त्यांनी आपापल्या परीने आपली कामगिरी चोख बजावलेली आहे. सिनेमात चांगलं करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आता बघू, शेवटी सगळं प्रेक्षकांवर आहे. सगळे आम्ही मित्र असल्यामुळे म्हणजे शूटिंग कमी आणि भंकश जास्त असं व्हायचं की म्हणजे कामाच्या वेळी काम करायचो, पण नंतर लाईटिंग चालू असताना मग आम्ही आमच्यात ह्याला सतव त्याला सतव, काहीतरी खोड्या काढ, परत मग काही बेत रचले जायचे. आज इकडनं काहीतरी खायला मागूया, तिकडनं काहीतरी खायला मागूया, आणि 9 जण मग एकमेकांवर कुरघड्या करायला बघायचं. तू आज हे आणलंस, मग मी हे आणतो त्या. त्यामुळे खेळीमेळीचं वातावरण, आणि बरेच दिवसांनी एवढे 9 जण सगळे मित्रमैत्रीण भेटल्यामुळे जसं आपल्याला कॉलेजला रियुनियन होतं ना, तसं एक झालं होतं, तसा एक माहोल होता. ही अगास्था ख्रिस्तीच्या कथेवर आधारित आहे. त्याच कथेवरून गुमनाम झाला. कथा सेम आहे, प्लॉट सेम आहे, त्याचं प्रेझेंटेशन कसं आहे ते बघायला पाहिजे ना. हे वेगळ्या प्रकारे प्रेझेंट केलं. प्लॉट एकच असल्यामुळे त्यावेळी गुमनाम पण ह्याच्यावरून केला असं म्हणत होते. तसं नसता, त्याच्यावरूनच केलं, इन्स्पायर्ड बाय अगास्था ख्रिस्ती असं आहे. तो प्रेझेंट कसा केला तसंच्या तसं केलेलं नाही. त्या दिग्दर्शकाचे पण वेगळे व्ह्यूज आहेत. परत मराठीकरण करताना त्याच्यात काय काय बदल केलेत, असे बरेच बदल ह्याच्यात केलेले आहेत. रहस्य म्हणजे काय, तुम्हाला सतत धक्के आणि वेगवेगळ्या प्रकारचे धक्के पाहिजेत. म्हणजे मी जर हे केलं, मनात धरलं की आता ह्याच्यानंतर हे घडणार, आणि ते घडलं तर त्या सिनेमाला म्हणजे तो धक्का बसत नाही. मी ठरवतो हे घडणार आणि काहीतरी वेगळंच घडतं, आणि ते इतका इम्पॅक्टनी, चांगल्या टेक्निकली, आणि ह्यांनी जेवढं प्रेक्षकांवर बसेल तेवढा इम्पॅक्ट जास्त येतो. त्यामुळे टेक्निक पण महत्त्वाचं आहे सिनेमात, रहस्यमय सिनेमात. त्याचं काय आकाश भाऊ, हे रंगाचं काम अर्ध राहिलं होतं, ते पूर्ण करता करता मला डुलकी लागली. आज औशीची रात आहे. धिस नाईट आवर्स नाईट.